एक दोन करत ती 4-5 पायऱ्या चढून गेली. एकदम तिने समोर थाप मारली. काळ्याकुट्ट दरवाजा, जाळींनी भरलेला व पूर्ण जुनाट. हाताने जोर लावत कृतिकाने तो ढकलला आणि करत दरवाजा सरकला. वरती साचून राहिलेली धूळ खाली घसरली व कोळ्यांची जाळे ताणली गेली. कृतिका खोकत डोकावली. पूर्ण अंधार होता. तिने खोलीत पाय टाकला व स्विच चाचपडत शोधला. स्विच ऑन करताच झर आवाज झाला व झुमर सोबतच काही दिवेही पेटले. खोली बरीच मोकळी व मोठी होती, पण तितकीच वेगवेगळ्या वस्तूंनी भरलेली व जुनी, खराब भासत होती. व झुमर हवेसोबत हलकासा हलत होता. तोही जाळींनी वेढलेला होता. कृतिकाची नजर डाव्या हाताला गेली. एक धूळ माकलेली व चमक बंद पडलेली भिंतीत एक मोठी काचाची खिडकी होती. अचानक हलक्याशा आवाजाने कृतिका दचकली. आवाज उजव्या हातालाहून आलेला होता. काहीतरी हवेत भिरभिरताना दिसले आणि कृतिकाचा गळा सुकला. धडधडते काळीज घेऊन कृतिका हळूहळू पुढे सरकली. तिथे लाकडी मेजाआड काहीतरी काळपट धुरासारखे हवेत उडत होते. कृतिका तिकडेच खेचली जात होती. घामाने भिजलेल्या चेहऱ्याने ती मेजाआड डोकावली तर तिथे काहीच नव्हते. काही वाळलेली पाने थरथरत होती आणि अचानक त्यांच्यातून एक पाल सुकसुकत निघून गेली. तिथेच खोलगट भाग होता आणि त्याच्यात काही एक विचित्र वस्तू सांभाळून ठेवलेल्या होत्या. थरथरत्या त्या वस्तू निरखून पाहण्यासाठी कृतिका समोर डोकावली. तोच अचानक संपूर्ण काळोख झाला. कृतिका दचकली व मागे सरकली. तोच काहीतरी खाडकन आपटले. कृतिकाचे तोंड भीतीने उघडले, कारण भीतीने तिच्या काळजात वेदना उमटली होती. मागे फिरून तिने अंधारात विस्फारलेले डोळे खिळवले. काहीतरी काळे भोर खाली फडफडत धूळ उडवत होते. घाबरून कृतिका दरवाजाच्या दिशेने सरकली. तोच ती फडफडणारी गोष्ट हवेत उडाली व कृतिकाला झटकून लागलीच दरवाजाआड निघून गेली. कृतिका जागची भीतीने गोठली. तिचे अंग घामाने चिंब भिजले होते व काळीज छातीबाहेर पडण्याच्या बेतावर होते. ते वटवागुळच होते. उगाचच घाबरलो म्हणून कृतिका स्वतःला शांत करू पाहत होती. लागलीच तिने त्या भीतीदायक खोलीतून पावले उचलली व ती दरवाजाबाहेर पडणार तोच वीज पेटली आणि तिचे पाय थबकले. टप टप काहीतरी ओलसर तिच्या डोक्यावर पडले आणि तिने दचकून वरती नजर उचलली. अगदी तिच्या डोक्यावरती तेच वटवाघूळ आपले पंख चोळत लटकत होते व त्याच्या तोंडातून लाळ गळत होती. कृतिकाला काहीतरी हलकेसे पाठीमागे जाणवले. त्या हलक्या स्पर्शाने तिचे अंग शहारून गेले व शरीर थरारून उठले. थरथरत ती मागे फिरली आणि सुजित मार, गोल कर, मृणाली ओरडली. सुजितनेही घाई गडबडीत आपली संपूर्ण ताकद एकवटून बॉलला किक मारली. पाने उडवत बॉल वेगात हवेने सनकन घराच्या दिशेने निघून गेला. थप स्वतःच्या तोंडावर आपटू पाहणारा चेंडू क्षणात कृतिकाने दोन्ही हातांनी झेलला व गंभीर नजरेने ती मुलांकडे पाहू लागली. सुजित घाबरला व म्हणाला, मम्मा तू, सॉरी तुला बघितले नाही. कृतिका तू ठीक तर आहेस ना? वसंतने विचारले. कृतिकाचा गंभीर चेहरा लगेच विरून गेला व ती हसत म्हणाली, घाबरलात काय? मी बरा आहे. तिने हसत बॉल त्यांच्याकडे फेकला. बरं मी काय म्हणते, आज चांगली मेजवानी होऊन जाऊ दे, कृतिका म्हणाली. कृतिका, ते कसे शक्य आहे? सकाळपासून सखारामही कुठे दिसला नाही. वसंत नाराजीच्या सुरात म्हणाला. आहे ना, कृतिका म्हणते ना म्हणते तोच घरातून सखाराम दारात येऊन उभा राहिला. त्याचा चेहरा तसाच होता, एकदम स्थिर व भीतीदायक. तर तुम्ही सगळे आज मेजवानीसाठी तयार राहा. दुपारी जेवण न करता नाश्त्यावरच राहा, कृतिका म्हणाली. ते कसे शक्य आहे? आम्ही इतके खेळलो आणि फक्त सकाळचाच नाश्ता. वसंत तोंड पाडत म्हणाला.
मृणाली व सुजितही नाराज चेहरे घेऊन पुढे सरकले. ते काही नाही, जेवण फक्त संध्याकाळी, म्हणत कृतिका घरातून निघाली. संध्याकाळी 5. ए भाई, जोर की भूक लगी, आप तो दे दे, खाने को तू. डायनिंग टेबल वाजवत तिघेही ओरडत गात होते. कृतिका हसत त्यांच्या समोर प्रकट झाली. मम्मा, भूक लागलीये, खायला दे. सुजित रडवल्या सुरात पोट चोळत म्हणाला. होय मम्मा, बडी भूक लगी है. मृणाली म्हणाली. मॅडम, लवकर दे खायला, नाहीतर कावळे पोटातून ओरडत बाहेर पडतील. वसंतही चेहरा पाडत म्हणाला. माफ करा, जेवण इथे नाहीये. कृतिका म्हणाली. काय? तिघेही दचकून ओरडले. मम्मा प्लीज, आम्ही नाटक नाही करत. रडवल्या सुरात मृणाली म्हणाली. माझे म्हणणे असे आहे की जेवण इथं नाहीये, वरती स्पेशल रूममध्ये आहे. कृतिका म्हणाली. काय स्पेशल रूम? तिघांचे तोंड आश्चर्याने उघडले. कृतिका पुढे पुढे चालली. मागून सुजित, मृणाली, वसंत होतेच. तो पॅसेज पार करून ते भिंतीलगत गेले आणि सुजित व मृणालीचे तोंड आश्चर्याने उघडले. मम्मा, सिक्रेट डोर. त्यांच्या तोंडून आश्चर्य उद्गार बाहेर पडले. स्पेशल मेजवानी, स्पेशल रूम. वसंत हसत म्हणाला. कृतिकाच्या चेहऱ्यावरही हास्याची रेख पसरली. तिने जिन्यावर आपली पावले उचलली. दोन्ही बाजूंच्या भिंतींना लावलेल्या काचेच्या गोलाकार भांड्यात मेणबत्त्या मिणमिणत होत्या. कृतिकाने पुढे होऊन दरवाजा उघडला. कर आवाज करत तो लोटला गेला व तिने आतमध्ये पाय ठेवला. समोर सखाराम खाली मान घालून त्यांच्या स्वागतासाठी एखाद्या शिपाईप्रमाणे उभा होता. वसंत, मृणाली व सुजितचे चेहरे ती खोली पाहताच आनंदाने उमलले. अवतीभोवती मेणबत्त्या ठिकठिकाणी पेटत होत्या. झुमरही एकदम चकाकत होते व खोलीच्या मधोमध मेजवानीचे जिन्नस एका टेबलावर ठेवलेले होते. वा मम्मी, सुजित ओरडलाच. समोर खीर, पुरी, भाजी, चिकन, भात, वेगवेगळ्या मिठाई इत्यादी मांडलेले होते. मम्मा, आता राहवत नाही, लवकर वाढ. एक खुर्ची ओढत सुजित तिच्यावर बसत म्हणाला. त्याने आजपर्यंत असे वेगवेगळे लज्जतदार जिन्नस कधी पाहिले नव्हते. सगळेच भुकेलेले होते आणि जेवणावर तुटून पडले. भरपेट जेवण करून त्यांनी ढेकर देत कृतिका व सखारामची वाह करायला सुरुवात केली. मस्त मज्जा आली कृतिका, आता झाले, आता मी झोपायलाच जातो. जागेवरून उठत वसंत म्हणाला. नाही, अजून झाले नाही, एक स्पेशल गोष्ट तुम्ही चाकलीच नाही. त्यांना थांबवत कृतिका म्हणाली. बरं. जागेवर बसत वसंत हसत म्हणाला. पप्पा, काय असेल स्पेशल? मृणालीने विचारले. गुलाबजामुन, पिझ्झा, बर्गर. नाही नाही, मी पिझ्झा बर्गर या भरलेल्या पोटात आणखी ठासणार नाही, मृणाली म्हणाली. तोपर्यंत हातात एक भांडे घेऊन कृतिका तिथे आली. जबरदस्त सुगंध त्याच्यातून बाहेर पडत होता. भांडे टेबलावर ठेवताच सुजित डोकावला. काहीतरी हिरव्या रंगाचे द्रव्य आतमध्ये हालत होते. मम्मा, हे काय? सुजितने आश्चर्याने विचारले. त्या भांड्यातून हिरव्या रंगाचा बाष्पही बाहेर पडत होते. स्पेशल, तुम्हा सर्वांना मी माझ्या हाताने पाजणार, म्हणत तिने ते एका वाटीत ओतले व हळूच वसंतच्या तोंडाशी नेले. वसंत ते पेनार तोच एक जबरदस्त धक्का कृतिकाला बसला व ती वाटी खाली सांडली. कृतिका धाडकन बाजूला जाऊन कोसळली. दोन्ही मुले रडत किंकाळत जागची थरथरत उठली. वसंतही घाबरून खुर्चीवरून उठला. सुजित, मृणाली वसंतला जाऊन थरथरत चिकटली. मम्मा, सुजित जोरात किंकाळला. तसे पडलेल्या कृतिकाने त्याच्याकडे डोके फिरवले. नाही बाळ, मी तुझी मम्मा आहे. टेबलापाशी उभी असलेली क्लोन जिने कृतिकाला धक्का दिला होता ती आपल्या छातीवर हात ठेवत म्हणाली. नाही नाही बाळ, मी तुझी मम्मा आहे. खाली पडलेली कृतिकाही लगेच म्हणाली. मुले मात्र पूर्ण भीतीने थरथरत वसंतला चिकटून उभी होती. वसंतही विस्फारलेल्या डोळ्यांनी
दोन्ही कृतिकांकडे पाहत होता. खाली निपचित पडलेली कृतिका एकटक तिघांकडे पाहत होती, तर टेबला शेजारी उभ्या असलेल्या कृतिकाची छाती फुललेली होती व डोक्यावर सुकलेली लाल रक्तमय जखम व तिच्या डोळ्यात पाणी होते. कृतिका, टेबला शेजारी उभ्या असलेल्या कृतिकाकडे बोट उचलत वसंत म्हणाला. मग ही कोण आहे? वसंतने खाली पडलेल्या कृतिकाकडे बोट फिरवले. खाली पडलेल्या कृतिकाने डोळे विस्फारले. ते हळूहळू लाल पडले. तिच्या पायापासून हळूहळू एक वेगळेच रूप चढत वरती येऊ लागले. ती आपले हात आपटत मोठ्याने हसू लागली. बघता बघता तिच्या शरीरावर काळ्या धुराने भरलेले वस्त्र चढले व तिचे रूपच पालटले. तिचे पिकलेले केस हळूहळू खाली लोंबकळत वाढू लागले. कुठून तरी एक टोपी फडफडत येऊन तिच्या डोक्यावर स्थिरावली. तिचे नाक लांबट झाले व हानवटी पुढे सरकली. हातापायाची नखे लांबसडक झाली व त्यांना कुरूप नखे वाढली. कृतिका तिला पाहताच थरथरत मागे सरकली व ओरडली, वसंत, मुलांना घेऊन पळ. वसंतनेही लगेच मुलांना घेऊन दरवाजाच्या दिशेने धाव घेतली. तोच कोणीतरी जोरात त्याच्यावर लाथ उगारली. तो सखाराम होता. त्या धक्क्याने वसंत मुलांसकट बाजूला जाऊन कोसळला. सखाराम, हे काय केलेस? कृतिका त्याच्यावर ओरडली, पण विस्फारलेल्या लाल डोळ्यांनी रागात सखारामने कृतिकाकडे कटाक्ष टाकला. तसे कृतिकाच्या छातीत धस झाले व ती घाबरून 2 पावले मागे सरकली, कारण सखारामचे रूप आणि शरीरयष्टी क्षणात पालटली होती. तो सखाराम नाही, माझा बबलू आहे, ती स्त्री घोगऱ्या आवाजात म्हणाली. तिच्या रूपाकडे पाहूनच मुले थरथरून ओरडली, तुमचा सखाराम काल रात्रीच वरती गेला आणि आता तुमची वेळ. ती कुरूप स्त्री आसुरीपणे हसली. नाही नाही म्हणत कृतिका वेगात धावली व तिने बबलूला जोरात धक्का मारत खाली पाडले व आपल्या मुलांना व वसंतला घेऊन तिने दरवाजाच्या दिशेने धाव घेतली. दरवाजा अगदी काही पावलांवर होता. तोच एक भयंकर किंकाळी संपूर्ण घरात घुमली आणि दरवाजा लगेच आपोआप आपटून घट्ट बंद झाला. कृतिका मृणाली सकट मागे जाऊन आपटली. लगेच तिच्या केसांवर घट्ट पकड पडली व बबलूने तिला वेगात ओढत नेऊन त्या मेजाकडे फेकले. धुळीसकट कृतिका वेगात मेजावर आपटली व धाडकन त्या खोल भागात कोसळली. धुळीचा एक लोट हवेत उडाला व कृतिका निपचित खाली पडून राहिली. कृतिका, ओरडत वसंत त्या बबलूवर धावून गेला व त्याने रागात आपला हात त्याच्यावर फिरवला, पण बबलूने तो हवेतच झेलला व आपल्या हाताची धारधार नखे त्याने वसंतच्या पोटात खुपसली व त्याला जबरदस्त बळ लावून हवेत उचलून धरले. वसंतच्या पोटातून रक्ताचे थेंब हळूहळू गळू लागले व तो हवेतच झटपटू लागला. बबलूने त्याच्याकडे पाहत आपले धारदार दात विचकले व त्याचे रक्त तो तोंडाने गिळंकृत करू लागला. त्याच्या तोंडावर मांजरासारख्या मिशाही हवेने थरथरू लागल्या व त्याचे कान केसाळलेले लांबसडक झाले. पप्पा म्हणून ओरडत सुजित धावणार, तोच त्या चेटकिनीने त्याला फरफटत दूर नेले. मृणाली धावली व आपल्या कोवळ्या हाताच्या मुठी बबलूच्या अंगावर हाणत रडत ती ओरडू लागली, सोड माझ्या पप्पांना, सोड राक्षसा, सोड. बबलूने लगेच वसंतचे शरीर भिंतीवर भिरकावून दिले व वसंत जोरात भिंतीवर आपटून खाली कोसळला. बबलू मोठ्याने आसुरीपणे हसला व त्याने मृणालीचा गळा आवळला. मृणाली झटपटत हवेत आपले पाय झाडू लागली व हात त्याच्या दणकट हातांवर आपटू लागली. मम्मा, मम्मा वाचव, चेटकिनीला हिसके देत सुजित ओरडू लागला. मृणालीचे पाय थरथरू लागले. तिचे तोंड उघडले व जीभ बाहेर पडली. तोच सपकन काहीतरी हवेत फिरले आणि बघता क्षणी धाडकन बबलूचे डोके चेंडूसारखे उडून खाली रक्ताच्या थारोळ्यात आपटले. मृणाली निपचित खाली पडली. समोर रक्ताने गळत असलेले लांब खंडक घेऊन
कृतिका रागाने थरथरत उभी होती. चेटकीन एकटक आग ओकणाऱ्या डोळ्यांनी कृतिकाकडे पाहत होती व पुढच्याच क्षणी तिने रागात सुजितला काचेच्या खिडकीतून बाहेर फेकले. काच फोडून सुजित घराबाहेरच्या अंधारात किंकाळत दिसेनासा झाला व किंकाळ्याही तशाच हवेत विरल्या. चेटकीन कृतिकाकडे धगधगत्या डोळ्यांनी पाहत रागात किंकाळली व वेगात पुढे धावली. थरथरती कृतिकाही किंकाळली व रक्ताळलेले खंडक सावरत वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकली व सुजित थरथरत झुडपात पडला होता. जागोजागी त्याच्या शरीरावर सूजन व रक्ताने भरलेल्या जखमा निर्माण झाल्या होत्या. मम्मा, वेदनेने कणत तो थरथरत्या अंगाने झाडीत उठून उभा राहिला. त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते व जागोजागी वाळलेली पाने त्याला चिकटून राहिलेली होती. त्याने आपले डोके घराच्या दिशेने उचलले. अजूनही घरात पिवळा प्रकाश धगधगत होता. मम्मा, पप्पा, हुंदके देत सुजित रडू लागला. नाही सोडणार मी, परत येईल व तुझा नाश करीन. सुजित रागात थरथरत घराच्या दिशेने पाहत ओरडला. तोच त्याच्या काळजात धस झाले व त्याचे अंग शहारले. त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी रक्ताळलेला हात पडला होता. दचकून सुजित मागे फिरला व त्याच्या हृदयाची धडधड वाढली व त्याचे डोळे विस्फारले.